अगदी डॉक्टर शुभदाताईंच्या स्टाईलमध्ये कार्यक्रम सुरुवात करूया. आजच्या तिसऱ्या सत्रामध्ये सगळ्या सारस्वतांचे खूप खूप स्वागत आहे. सारस्वत शब्द म्हणजे सरस्वतीला धरून आहे ते शुभदाताई म्हणतात, त्याचबरोबर आपल्या अनसुयाताई कुंभार पण वापरतात. तर त्यांची थोडीशी कॉपी केलेली आहे. आज आपण सादरीकरणाच्या कार्यक्रमात आहोत. नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपण शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात करूया. मी विजयराव डेंगे यांना विनंती करतो, विजयराव तुम्ही शंखनाद करून घ्या. त्या मागोमाग आपण प्रदीप डेंगेंचं ऐकूया. सुमधुर शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात होते आहे. विजयराव डेंगे आणि प्रदीप अडूर ज्यांचं प्री रेकॉर्डेड शंखनाद आपण ऐकला. खरं विजयराव डेंगेंचाही शंखनाद सुबक, सुंदर, सुमधुर असतो. आज सकाळीच त्यांनी स्वामींच्या देवळात केलेला शंखनाद आपल्याला ऐकवलेला आहे, पण झूमच्या मर्यादेमध्ये काही सूर ऐकायला येत नाही. हां, विजयराव खूप खूप आभार. आणि आपण पुढच्या कार्यक्रमात जाऊ. आपण डॉक्टर शुभदाताई खटावकर खरं दरवेळेला हा कार्यक्रम घेतात, सगळ्यांची समीक्षा लिहितात आणि सादर करतात. आज समीक्षा सादर होणार नाही आहे. डॉक्टर शुभदाताईंना आपण विनंती करूया की त्यांनी प्रथम सादरीकरण करावं. डॉक्टर शुभदाताई, आपण सादरीकरण करा. सर्व सादरकर्त्यांना मनपूर्वक नमस्कार. या तिसऱ्या सत्रामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि माझी लेखणी साहित्यमंच ठाकूर जिल्हा ठाणे आयोजित षडाक्षरी काव्यमंच ही काही स्पर्धा होती, त्यासाठी विषय दिला होता श्री गुरुदेव दत्त. अरे वा. माझ्या कवितेचं शीर्षक आहे नाथ अनाथांचा. शीर्षक आहे नाथ अनाथांचा. नामाचा महिमा त्रिखंडात तुझ्या, भक्तीचा महिमा हृदयात माझ्या. नामाचा महिमा त्रिखंडात तुझ्या, भक्तीचा महिमा हृदयात माझ्या. नरसोबावाडी गाणगापूरच्या करंज्याच्या दत्ता, दैवता मनीच्या. नरसोबावाडी गाणगापूरच्या करंज्याच्या दत्ता, दैवता मनीच्या. कृष्णाकाठ प्रिय तेथे तपज्ञान. कृष्णाकाठ प्रिय तेथे तपज्ञान. भक्तीचा महिमा उधळते मन. भक्तीचा महिमा उधळते मन. भक्तांच्या अंतरी तुची दिगंबरा. भक्तांच्या अंतरी तुची दिगंबरा. नाथ अनाथांचा आशीष सागरा. नाथ अनाथांचा आशीष सागरा. गाय तुला प्रिय श्वानावरी प्रिय. गाय तुला प्रिय श्वानावरी प्रिय. त्रिभुवन तराता भक्त तुला मी. गाय तुला प्रिय श्वानावरी प्रिय. त्रिभुवन तराता भक्त तुला मी. कृपा तुझी होता सारे काही वेळे. कृपा तुझी होता सारे काही वेळे. आशीर्वाद तुझा शिरावरी डोळे. आशीर्वाद तुझा शिरावरी डोळे. कृपा तुझी होता सारे काही वेळे. कृपा तुझी होता सारे काही वेळे. आशीर्वाद तुझा शिरावरी डोळे. आशीर्वाद तुझा शिरावरी डोळे. धन्यवाद. वा वा वा, छान. वा वा, खूपच छान. सुंदर सुंदर. भक्तीबाई छान सांगितलं. खूप छान सांगितलं. खूप छान सांगितलं. आपल्या समोर आता विकास पाटील सादरीकरण करतायत. हा, विकासजी करा सुरुवात.
हा. 1 तारखेला अनुसूयाताईंनी सर अब्दुल कलाम यांच्याबद्दल सादरीकरण केलं होतं. त्यांचा जन्मदिवस होता. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की मी कविता केलेली आहे, ती मी पुढच्या वेळेला त्याचं वाचन करीन. ते मी आता सादरीकरण करतोय. विषय APJ अब्दुल कलाम. डॉक्टर APJ अब्दुल कलाम जन्म रामेश्वरी, तामिळनाडू राज्यात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम जन्म रामेश्वरी, तामिळनाडू राज्यात. 1931 सालात अनमोल हिरा जन्मला भारतात. 1931 सालात अनमोल हिरा जन्मला भारतात. घेतले वैज्ञानिक अभियांत्रिकी शिक्षण, ध्येय संरक्षण संशोधन विकास. घेतले वैज्ञानिक अभियांत्रिकी शिक्षण, ध्येय संरक्षण संशोधन विकास. केली अंतरिक्ष क्षेपणास्त्र प्रगती, संरक्षण भारताचे एकच ध्यास. केली अंतरिक्ष क्षेपणास्त्र प्रगती, संरक्षण भारताचे एकच ध्यास. भारतीय अंतराळ संशोधन संस्था भूषविले प्रकल्प प्रमुख स्थान. भारतीय अंतराळ संशोधन संस्था भूषविले प्रकल्प प्रमुख स्थान. निर्मिली अग्नि पृथ्वी क्षेपणास्त्रे, मिळाला क्षेपणास्त्र पुरुष बहुमान. निर्मिली अग्नि पृथ्वी क्षेपणास्त्रे, मिळाला क्षेपणास्त्र पुरुष बहुमान. दिले अण्वस्त्र प्रगती प्रोत्साहन, केली देशाला आण्विक क्षमता प्रदान. दिले अण्वस्त्र प्रगती प्रोत्साहन, केली देशाला आण्विक क्षमता प्रदान. पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, राष्ट्रपती पद, मिळाले बहुमोल सन्मान. पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, राष्ट्रपती पद, मिळाले बहुमोल सन्मान. विद्यार्जन हेच ध्येय असल्याचे स्मरण ठेविले आहे विश्वाने. विद्यार्जन हेच ध्येय असल्याचे स्मरण ठेविले आहे विश्वाने. जन्मदिन 15 ऑक्टोबर, जागतिक विद्यार्थी दिन सन्मानाने. जन्मदिन 15 ऑक्टोबर, जागतिक विद्यार्थी दिन सन्मानाने. नमस्कार. वा वा वा, मिसाईल मॅनला सॅल्यूट. वा, छान छान, हा, छान खूपच विकास छान, भाऊ. छान माहिती. धन्यवाद. सुंदर. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या समोर आता भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. भारतीताई, सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. आपण रामायणातील व्यक्तिरेखा पाहतो आहोत. मागच्या भागात आपण रामाच्या आयुष्यात सतत संघर्ष आणि एकामागे एक चालत आलेल्या दुर्घटना, तरीही श्रीराम पूजनीय का, हे आपण मागच्या वेळेला पाहिलं. तशा रामायणात अनेक व्यक्तिरेखा आहेत, पण मी त्यातल्या मोजक्याच आजच्या भागात आणि पुढच्या भागात व्यक्तिरेखा या माहिती आहेत, रोजच्या आपण वाचलेल्या ऐकलेल्या आहेत, त्या न घेता मला ज्या हव्या त्याच घेतलेल्या आहेत. आता हनुमान प्राचीन चरित्र कोशानुसार सुमेरूचा राजा केसरीन आणि गौतम कन्या अंजनी हिचा चैत्र शुद्ध पौर्णिमेला झालेला पुत्र हा हनुमान. हा मरुत अर्थात वायुपुत्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. श्रीरामाचा एकनिष्ठ भक्त आणि सप्त चिरंजीवांपैकी एक. आजही पुराणात रामकथा जिथे कुठे सांगितली जाते तिथे एक आसन रिक्त ठेवले जाते. तेथे हनुमान अवश्य येऊन बसतो असे म्हटले जाते. भक्तीचा मेरुमणी
म्हणून हनुमंताला गौरवण्यात येते. लहानपणीच माता अंजनीने हनुमानाला सांगितले होते की बाळा, तुझ्या अंगावरील दिव्य कोपीन वस्त्रांची ज्याला ओळख होईल तोच तुझा स्वामी असेल. ऋषमुख पर्वतावरून राम आणि लक्ष्मणाला सुग्रीव व हनुमान यांनी पाहिले आणि ते कोण आहेत हे बघण्यासाठी हनुमान त्यांच्या जवळ आला. तेव्हा श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, अरे तो दिव्य कोपिनधारी वानर पाहिलास का? त्याबरोबर हनुमानाने ओळखले की हेच आपले स्वामी आणि रामचंद्रांच्या चरणावर तो नतमस्तक झाला आणि नंतर त्यांचा दास झाला. त्यानंतर सुग्रीवाची भेट घालून दिल्यावर वानर सैन्याची जमवाजमव केली. म्हणजे सुग्रीवाची भेट झाली, घालून दिली हनुमानाने. मग वानर सैन्याची जमवाजमव झाली. समुद्र तरण करून सीतामाईला भेटला, लंका दहन केले, युद्धात पराक्रम गाजवला, लक्ष्मणासाठी संजीवनी घेऊन आला. असा हा रामाचा सेवक, रामाचा भक्त हनुमान नंतरच्या कृष्ण अवतारात देखील अर्जुनाच्या रथध्वजावर जाऊन विसावला आणि दिव्य गीता ज्ञानाचा साक्षी झाला. आता आपण पाहूया वाली. वाली हा वरुण लोकातील एक असुर असं सांगितलं जातं. तर वानरराज असेही त्याला संबोधले जाते. वृक्ष आणि विरजा यांचा हा पुत्र अत्यंत पराक्रमी होता. वालीचा अमात्य तार, त्याची कन्या तारा ही वालीची पत्नी. एकदा वालीने 7 ताडफळे वृक्षमुख पर्वतावर गुहेत आणून ठेवली होती. एका सर्पाने ती पाहून त्यावर वेटोळे घालून बसला. तेव्हा वालीने त्याला शाप दिला, तुझ्या अंगावर याचे 7 वृक्ष होतील. तेव्हा सापाने त्याला उलट शाप दिला की जो कोणी ह्या 7 झाडांना एकाच वेळी तोडेल तो तुला मारेल. नंतर वालीचा धाकटा भाऊ सुग्रीव व वाली यांच्यात काही कारणाने वितुष्ट आले आणि सुग्रीवाच्या पत्नीचे हरण करून वालीने त्याला राज्याबाहेर घालवले. जेव्हा सुग्रीव आणि रामाची भेट झाली तेव्हा रामाने आपल्या पराक्रमाची साक्ष देण्यासाठी, सुग्रीवाला आपल्या पराक्रमाची साक्ष देण्यासाठी 7 वृक्षांना एकाच बाणात वेधले आणि तेव्हाच सर्पाच्या शापामुळे वालीचा वध होणार. शापात जसं सर्पानी शाप दिलाय त्याप्रमाणे वालीचा वध रामाच्या हातून होणार हे तेव्हा सिद्ध झाले. वाली आणि सुग्रीव दिसायला सारखेच होते. या दोघांच्या द्वंद्व युद्धात सुग्रीवाने नागपुष्पमाला गळ्यात घातली आणि त्यावरून वाली कोण हे लक्षात येऊन रामाने बाण सोडून वालीला मूर्छित केले. शुद्धीवर आल्यावर रामाने वालीला उपदेश केला आणि नंतर वालीपुत्र अंगदाला यौवराज्याभिषेक करेन असं रामाने वालीला वचन दिले आणि तेव्हा हा पराक्रमी वालीने प्राण सोडले. अशा प्रकारे या 2 यांची मी आता कथा सांगितली. ते पुढच्या भागात 2 सांगेल. धन्यवाद सर्वांना. वा, खूपच छान माहिती. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. खूप छान माहिती, सुंदर. भारतीताई छान माहिती दिली.
मस्त वा भारतीताई मस्त. भारतीताई खूप छान. नमस्कार सगळ्यांना. आता आपल्या समोर पुष्पलताताई देवरे सादरीकरण करतायत. करा, सुरुवात करा. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार दोस्तों, सॉल्ट 2 सॉफ्टवेयर का निर्माण करने वाली कंपनियां भारत में ही नहीं पूरे विश्व में जानी जाती है और इसका श्रेय आदरणीय श्रीमान रतन टाटा जी को ही जाता है। इसलिए रतन टाटा जी ने जो अपने प्रेरणादायी विचार हमारे सामने पेश किए हैं वो मैं आपके सामने पेश कर रही हूँ। टीवी का जीवन असली नहीं होता और जिंदगी टीवी सीरियल की तरह नहीं होती। असल जीवन में सिर्फ और सिर्फ काम ही होता है, काम को ही महत्व दिया जाता है। क्या आपने कभी देखा है टीवी पर हुमर, जैगवार, BMW, फरारी जैसी गाड़ियों का विज्ञापन आता हो? नहीं, क्योंकि जो इन सब को रखने की हैसियत रखते हैं उनके पास टीवी देखने का समय नहीं होता। अगर आप तेज चलना चाहते हो तो अकेले ही चलना, लेकिन अगर आप दूर तक चलना चाहते हो तो साथ साथ चलिएगा। हम सभी के पास समान योग्यता नहीं है, लेकिन हमारे पास अपनी प्रतिभा को विकसित करने के लिए समान अवसर तो है। मैं सही फैसले लेने में विश्वास नहीं करता, मैं फैसले करता हूँ और फिर उन्हें सही साबित करने की कोशिश करता हूँ। लोहे को कोई नुकसान नहीं पहुंचाता, यह तो खुद उसी का ही जंग लग जाता है। ठीक उसी तरह किसी व्यक्ति को उसकी मानसिकता के अलावा कोई और नष्ट नहीं कर सकता। जीवन में आगे बढ़ने से उतार चढ़ाव बेहद जरूरी है। इसका यहाँ तक कि इसी जीत में भी एक सीधी रेखा आ गई हो तो मतलब है हम जीवित नहीं हैं। अगर लोग आप पर पत्थर फेंकते हैं तो पत्थरों का उपयोग अपना महल बनाने में लगाइएगा। आपको सभी अपने शिक्षक सख्त और डरावने लगते होंगे, क्योंकि आपका अब तक बॉस नाम के प्राणी से पाला नहीं पड़ा है। हर व्यक्ति में कुछ विशेष प्रतिभाएं होती है, इसलिए सफलता पाने के लिए अपने गुणों की पहचान करनी चाहिए। दूसरों की नकल करने वाला व्यक्ति कुछ समय के लिए आगे तो बढ़ सकता है, लेकिन बहुत आगे नहीं जा पाता। हाँ, हम इंसान भी ऐसे ही है, ना कि मशीन। इसलिए अपने जीवन में आनंद लाए, गंभीरता नहीं। सत्ता और धन मेरे दो प्रमुख सिद्धांत नहीं रहे। अच्छी पढ़ाई करने वाले अपने दोस्तों को कभी मत चिढ़ाओ। एक समय ऐसा आएगा तुम्हें उनके नीचे काम करना पड़ सकता है। जिस दिन मैं उड़ान नहीं भर पाऊंगा वो मेरे लिए एक दुखद दिन होगा। ये मेरे विचार है। अपना जीवन उतार चढ़ाव में भरा रहता है, इसकी आदत बना लो। कॉलेज की पढ़ाई के बाद 5 आंकड़े वाली सैलरी के बारे में मत सोचिएगा। एक रात में कोई प्रेसिडेंट नहीं बन जाता। इसके लिए अथक मेहनत और प्रयत्न करना चाहिए। लोग तुम्हारे स्वाभिमान की तब तक परवाह नहीं करेंगे जब तक कि तुम खुद को साबित करके नहीं दिखा देते। तुम्हारी गलती सिर्फ तुम्हारी ही है, तुम्हारी असफलता सिर्फ तुम्हारी है। किसी को दोष मत दीजिएगा। अपनी इस गलती से सीखो और आगे
बढ़ो। तुम्हारे माँ बाप तुम्हारे जन्म से पहले नीरस और उबाऊ नहीं थे जितना कि तुम लोग हो। तुम्हें अपना कष्ट तो उठाना ही पड़ेगा। इसके उनका स्वभाव की तरह आपको चलना होगा। सांत्वना पुरस्कार केवल स्कूल में देखने को मिलता है। कुछ स्कूल में तो पास होने तक परीक्षा दे सकते हैं, लेकिन बाहर की दुनिया के नियम अलग है। वही हारने वाले को मौका नहीं मिलता। जीवन के स्कूल में कक्षाएं और वर्ग नहीं होते। वहाँ महीने भर की छुट्टी भी नहीं होती और कोई सिखाने वाला शिक्षक भी नहीं होता है। तो वहाँ सब कुछ आपको ही खुद करना पड़ता है। खुद ही की मेहनत काम रंग लाती है। धन्यवाद। अरे वा, तुम्ही छान सादरीकरण केलेलं आहे आणि पूर्ण विषय कळला आहे. खूप छान. धन्यवाद. हा, पुष्कळता छान धन्यवाद. छान. खूप सुंदर सुभाषित, सुंदर, मस्त. आपल्या समोर आता प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतायत. करा, सुरुवात करा. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. आज माझा विषय तुळशीचं लग्न, म्हणजे दिवाळी सणाचा शेवटचा दिवस. आज कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजे चातुर्मासातील उपासनेची सांगता होईल. दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह असतो. आपल्या संस्कृतीत तुळस या आयुर्वेदिक वनस्पतीला खूप महत्व आहे. पूर्वी महाराष्ट्रात 4 चौपीस वाडा, समोर अंगण, दारात तुळशी वृंदावन अशीच घराची रचना असायची. तुळशी वृंदावनाशिवाय मराठी घराचं चित्र पूर्णच व्हायचे नाही आणि तुळशी पूजेशिवाय देव्हाऱ्याचे चित्र पूर्ण व्हायचे नाही. हा सण दिवाळीचाच एक भाग समजला जातो. औषधी दृष्ट्या उपयुक्त असलेल्या तुळस या वनस्पतीला भारतीय संस्कृतीत किती मानाचे स्थान आहे हे तुळशी विवाह समारंभावरून लक्षात येते. येथूनच विवाह मुहूर्त सुरू होतात. तुळशी विवाह साजरा करण्यामागे एक दंतकथा आहे. ती दंतकथाच मी आता तुम्हाला सांगणार आहे. ती अशी आहे की जालंधर नावाचा अतिशय पराक्रमी राक्षस होता. तो अजिंक्य असल्याने भरपूर वैभव प्राप्त केले होते. त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता स्त्री होती. तिच्या पातिव्रत्याच्या जोरावरच तो अजिंक्य झाला होता. जालंधराचा युद्धात पराभव करणे विष्णूला गरजेचे वाटले. म्हणून त्याने एक कपटस्थान रचले. विष्णूने जालंधराचेच रूप धारण केले आणि तो त्याच रूपात वृंदाजवळ राहू लागला. वृंदेचे पातिव्रत्य भंग पावले आणि त्यामुळे जालंधर रणांगणावर मृत्युमुखी पडला. हे सर्व वृंदाच्या लक्षात आले. तिने विष्णूला शाप दिला आणि ती जालंधर बरोबर सती गेली. तिने अग्निकाष्ठ भक्षण केले. स्वर्गात तिने श्री विष्णूला या प्रकाराचा जाब विचारून आता विष्णूने तिला पत्नीपद द्यावे असाच आग्रह धरला. तेव्हा विष्णूने वृंदेला आश्वासन देताना सांगितले की स्त्री लक्ष्मीला हृदयात स्थान दिल्याने मी तुझ्याशी विवाह करू शकणार नाही. तथापि कृष्ण अवतारात मी तुझ्याशी लग्न करेन आणि तू केलेल्या त्यागाच्या प्रित्यर्थ मी वर्षातून एक दिवस तुझ्याजवळ राहीन आणि त्या दिवशी लोक आपला विवाह साजरा करतील. समंजस वृंदाने या प्रस्तावाला होकार दिला. तेव्हापासून तुलसी विवाहाची प्रथा पडली आणि वृंदेला तुळशीच्या स्वरूपात श्री विष्णूजवळ स्थान मिळाले. ती विष्णुप्रिया झाली असे म्हणतात. तुळशीला इतके पुरातन संदर्भ आहेत. तुळशीचं लग्न साजरे करण्याची प्रथा द्वापार युगापासून पडली असे म्हटले जाते. जेव्हा कृष्णाचा अवतार झाला आणि त्यावेळी वृंदाने रुक्मिणीचा अवतार धारण केला व तिथं कार्तिक शुद्ध द्वादशीला तिचे कृष्णाबरोबर लग्न झाले. तेव्हापासून घरोघरी तुळशी विवाह समारंभ साजरा केला जातो. उद्या तुळशीचं लग्न आहे, सर्वांनी या.
धन्यवाद. वा वा वा, वा छान. छान. खूप छान छान माहिती. नक्की येऊ. आता आपल्या समोर दत्तात्रय मराठे सादरीकरण करतायत. दत्तात्रय करा सुरुवात. हॅलो, बोला, करा सुरुवात करा. सध्या ती काय करते, कवितेचं नाव आहे. सध्या ती काय करते. मी तू अन पावसाच्या सरी, दाटून येती आठवणी सुरी. मी तू अन पावसाच्या सरी, आठवणी येती दाटून पुरी. मी तू अन छत्री बरोबरी, मी तू अन फक्त छत्री बरोबरी. अनुभवले ओले श्वास आणि प्रेमातच पडलो खरोखरी. मी तू अन फक्त छत्री बरोबरी, अनुभवले ओले श्वास आणि प्रेमातच पडलो खरोखरी. मी तू अन फक्त उभी राहिली नियती. मी तू अन मध्ये फक्त उभी राहिली नियती. अनुभवला प्रेमाचा दुष्काळ कित्येक संध्याकाळ. अनुभवला प्रेमाचा दुष्काळ कित्येक संध्याकाळ. पुन्हा एकदा मी तू अन काळे कुट्ट ढग, कडाडून बी बावीस घट्ट मिठी. पण जाणवल्या फक्त मंगळसूत्राच्या गाठी. पुन्हा एकदा तू अन काळे कुट्ट ढग, कडाडून बी मारलीस तू घट्ट मिठी. पण जाणवल्या फक्त मंगळसूत्राच्या गाठी. मी तू आणि फक्त मध्ये हातापणाची साथी. आणि आता मी तू आणि मध्ये फक्त म्हातारपणाची काठी. तरीही उलगडल्या आपुल्या सुखी संसाराच्या निर्गाठी. तरीही उलगडल्या आपापल्या सुखी संसाराच्या निर्गाठी. धन्यवाद. वा 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 वा. ती काय करते, ती बाजूलाच बसलेली आहे. आता याच्यानंतर दोघी बहिणी सादर करणार आहे. बरं बरं, एक मिनिट. पण हे सादरीकरण छान झालेलं आहे. मुक्त काव्य. मागे पल्लवी ताईंनी खूप एन्जॉय केलं ते. आपल्या समोर आता सांगलीच्या पल्लवीताई जोगळेकर डोंबिवलीतून सादरीकरण करतायत. करा सुरुवात करा. माझ्या कवितेचं नाव आहे उली उली नाजूक सुंदर. उली उली नाजूक सुंदर, प्राण फुले पहा किती म्हणून. प्राण फुले पहा किती म्हणून. पिवळी जांभळी लाल आणि निळी. पिवळी जांभळी लाल आणि निळी. सुंदर देखणी दौडून भाई. सुंदर देखणी दौडून भाई. नाही जरा गंध नसे मनी खंत. नाही जरा गंध नसे मनी खंत. अजून स्वागता हर्षमनी आनंद. अजून स्वागता हर्षमनी आनंद. भगवंती लीला हर्षू मनाला. भगवंती लीला हर्षू मनाला. देती आनंद तोच तो नेत्राला. देती आनंद तोच तो नेत्राला. एकाकी रानात कडे कपारी. एकाकी रानात कडे कपारी. चैतन्य बहर करी आनंदी. चैतन्य बहर करी आनंदी. नाही हेवा दावा नाही रागलो. नाही हेवा दावा नाही रागलो.
ठेविले अनंते कोटी शुभना, ठेविले अनंते कोटी शुभना. वा 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 वा, छान छान. मस्त. खूप छान, मस्त. ताईच्या दुसऱ्या भगिनी मागे तयार आहेत. आपल्या समोर आता सादर करतायत वैशाली ताई फडणीस सातारकर, पण डोंबिवलीतून सादरीकरण करणार. वैशाली ताई करा, सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. कविता सादर करते. धरतीची आम्ही लेकर, या धरतीची आम्ही लेकर, वात्सल्य मूर्ती आमची माता. या धरतीची आम्ही लेकर, वात्सल्य मूर्ती आमची माता. तिच्या अखंड स्नेही भूमी उजळीतो आम्ही आमची जीवन गाथा. ती आहे आमची प्रेरक शक्ती, तिच्यावर असे आमची गुण. तिच्या प्रेरणे आमची बुद्धी, तिच्या आशीर्वचने भरे आमची नीती. ती विद्या प्रेम अक्षय दात्री, अनंत दान ओसरणे अमुच्या खात्री. अमुच्या सवती कार्यरत दिन रात्री, ती आमची सर्वोच्च जीवनधात्री. तिच्यामुळे विश्वाला अस्तित्व असे, तिच्या प्रत्येक नीतीत सौंदर्य असे. ती विविधतेत एकतेचा श्वास घेते. तिचे अनुभव आणि औदार्य. ती आहे भगवंताची छाया दिव्य, ती आहे भगवंताची छाया दिव्य. तिच्या अंतरी वसे माया भव्य. तिची अनुपम लीला दृक्श्राव्य, तिची अनुपम लीला दृक्श्राव्य. पुरी तिच्या वसे ममतेचे गंतव्य. म्हणूनच या धरतीची आम्ही लेकर, वात्सल्य मूर्ती आमची माता. तिच्या आकंठ स्नेही गुरुनी उजळीतो आमची जीवन गाथा. धन्यवाद. वा 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 वा, छान छान. वैशाली ताई खूप छान, मस्त, मजा झालं. वैशाली मस्त, खूप छान झालं दोघींच. आता आपल्या समोर अनसुयाताई कुंभार सादरीकरण करतायत. अनसुयाताई करा सुरुवात. सर्व सभासदांना सारस्वतांना नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषदेने अलीकडेच पाऊस या विषयावर स्पर्धा घेतली होती. त्यातली पात्र कविता सादर करते. त्याच्या अगोदर तुम्हाला जे काही बक्षीस मिळालेलं आहे परवा रविवारी, त्याच्याबद्दल सांगा आणि मग सादरीकरण सुरू करा. बक्षीस मी घ्यायला हजर नव्हते. साने सरांनी घेतलं आहे त्यांच्याकडे, त्यामुळे मला कल्पना नाही काही नक्की. बरं 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 बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, करा सादरीकरण. कवितेचं नाव आहे पाऊस. पावसाच्या धारा आल्या चम चम चांदी सरी. पावसाच्या धारा आल्या चम चम चांदी सरी. निळ्या राशी तुर येती नटून त्या चंद्रपरी. निळ्या राशी तुर येती नटून त्या चंद्रपरी. वारा झाला रानभैर पाय जागीच ठरेना. वारा झाला रानभैर पाय जागीच ठरेना. ढगाने तो कुण्या गावा त्याचे त्यालाच कळेना. तुषारांचा लपेटला गोडगार वातनाला. तुषारांचा लपेटला गोडगार वातनाला. हर्ष मोरा नाचतसे कसे आवरू बनाला. हर्ष मोरा नाचतसे कसे आवरू बनाला. ऊन कोवळे कोवळे वृक्षवेलीत लोळत.
ऊन कोवळे कोवळे वृक्षवेली लोळत, प्रकाशाची झाली फुले पानोपानी चकाकत, प्रकाशाची झाली फुले पानोपानी चकाकत, भूमी अंगा लागली रे किती गडद हळद, भूमी अंगा लागली रे किती गडद हळद, सृष्टीरूपी सुंदरीचे रूप पालटे जलद, सृष्टीरूपी सुंदरीचे रूप पालटे जलद, न्हात्या धुत्या झाल्या वेली आली लावण्य भरात, न्हात्या धुत्या झाल्या वेली आली लावण्य भरात, कसे ऊन धरी आता सावलीचा मऊ हात, कसे ऊन धरी आता सावलीचा मऊ हात, हिरव्या बिछायती खाशा पाय घड्या कोण्या रावा, हिरव्या बिछायती खाशा पाय घड्या कोण्या रावा, वनदेवी साठी झुले ओटी पवनाचा पावा, वनदेवी साठी झुले ओटी पवनाचा पावा, झाडा झाडातून येती गर्द पोपटी पोपट, झाडा झाडातून येती गर्द पोपटी पोपट, फळा फळावर चोच खूण ठेवती चावट, फळा फळावर चोच खूण ठेवती चावट, नद्या नाले टम्म आणि मेघ झाले घामाघूम, नद्या नाले टम्म आणि मेघ झाले घामाघूम, गुरा माणसांच्या मनी सुजीसाठी घामाघूम, गुरा माणसांच्या मनी सुजीसाठी धामधूम, उंच डोंगरांचे झाले सान मोठाले कळस, उंच डोंगरांचे झाले सान मोठाले कळस, मधूनच झळाळते तेज सूर्याचे सरस, मधूनच झळाळते तेज सूर्याचे सरस, असा पाऊस सुंदर किती भरू हृदयात, असा पाऊस सुंदर किती भरू हृदयात, घन निळा मंद हासे आकाशीच्या गाभाऱ्यात, घन निळा मंद हासे आकाशीच्या गाभाऱ्यात. धन्यवाद. वा 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 वा, खूप छान, खूप छान. अनुसयाताई खूप छान. सुंदर सुंदर प्रकृती वर्णन छान केलंय. अप्रतिम कविता आणि उपमांचा सुकाळ आहे. भयंकर उपमांनी भरलेली जुन्या कवितांची आठवण झाली शाळेतल्या पुस्तकांच्या. धन्यवाद. धन्यवाद विकासजी. आज छानपैकी आपल्याकडे 9 जणांनी सादरीकरण केलंय आणि डॉक्टर शुभदाताई खटावकर नेहमी सगळ्यांचा सादरीकरणाचं समीक्षा करतात. त्यांच्यात प्रगल्भ क्षमता आहे. पण आज त्या आपले दत्तात्रय मराठे आणि ज्योतिताई मराठे यांच्या घरी बरेचसे सभासद जमलेले आहेत, त्यांच्यात आहेत. म्हणून त्यांना म्हटलं आज तुम्ही हा टास्क नका करू, कारण परवाच त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे आणि त्यांच्यावर परवा काल हा ताण आहे. डॉक्टर शुभदाताई यांनी कविता सादर केली. त्याचं टायटल होतं नाथ अनाथांचा. ही श्री गुरुदेव दत्त ह्या विषयावरची कविता होती. त्यांची एक क्षमता आहे की ते बरंच काही कवितेच्या छोट्या मजकुरातून आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि हा त्यांचा हातखंडा आहे. आपण यापूर्वीच्याही त्यांच्या कविता बऱ्याच ऐकल्या आहेत. भारतीताई खानोलकर यांनी रामायणातील काही अपरिचित व्यक्तींचा आपल्याला बोध दिलेला आहे. आज त्या हनुमानाबरोबर वाली, सुग्रीव वगैरे या पात्रांपर्यंत गेल्या आहेत आणि मागच्या सादरीकरणामधून त्यांनी हा विषय सुरू केलेला आहे. विकास पाटील यांनी आज आपल्याला APJ अब्दुल कलाम यांच्यावरची त्यांची कविता ऐकवली. मागच्या सादरीकरणामध्ये
आपल्या अनसुयाताई कुंभार यांनी APJ अब्दुल कलाम यांच्यावर भाष्य केलं होतं, तेव्हा विकास पाटील म्हणाले होते की पुढल्या वेळेला मी माझी कविता ऐकवीन. कविता परिपूर्ण होती आणि ती कविता ऐकताना पण APJ अब्दुल कलाम पूर्णपणे आपल्या समोर आले. म्हणजे त्यांच्या अभियांत्रिकी शिक्षणापासून त्यांना मिळालेली सगळी पदं, त्याच्यानंतर मिसाईल मॅन ही त्यांना मिळालेलं एक ओळख आणि राष्ट्रपती पद. त्यानंतर पुष्पलताताई देवरे यांनी आपले रतन टाटा यांचा उल्लेख केला. टाटा कुटुंब यांनी आपल्या देशाच्या घडणीत मोठा भाग घेतलेला आहे. कारण जी औद्योगिक प्रगती म्हणतात देशाची, ती प्रथमपासून स्वातंत्र्यापासून टाटा ग्रुपने केलेली आहे. आणि तेव्हाच्या टाटांनी नेहरूंना सांगितलं होतं, तू देश सांभाळ, मला राष्ट्राची औद्योगिक प्रगती करून दे, त्यामुळे आपण दोघे एकत्र येणार नाही. तेच गुण रतन टाटांमध्ये आणि त्यांची कारकीर्द मिठापासून ते ह्याची युद्ध सामुग्रीपर्यंतचा सगळा उल्लेख पुष्पलताताईंनी केला. प्रज्ञाताई जोशी यांनी तुळशी विवाह म्हणजे आपल्या विष्णूने जे तुळशीला शब्द दिला होता की माझ्या कृष्ण या अवतारात मी येईन आणि तुझ्याशी लग्न करीन, वर्षातून एक दिवस जो आपला लग्नाचा असेल मी तुझ्याबरोबर राहीन आणि आपलं लग्न सर्व जण साजरा करतील. त्याप्रमाणे उद्या होणाऱ्या तुळशी विवाहाचा त्यांनी छान उल्लेख केला आहे. दत्तात्रय मराठे यांनी ती काय करते ह्या शीर्षकाखाली कविता सुरू केली. मला थोडी धास्ती वाटली, पण तेवढ्यात ज्योतिताई मराठे तिथे बाजूला येऊन त्यांच्या बसल्या आणि मागे पल्लवीताई जोगळेकर आणि वैशाली फडणीस हे ह्या सगळ्याचा आनंद घेत होते. कविता जरी ती काय करते हे शीर्षक असलं तरी पूर्ण सकारात्मकतेने त्यांनी शेवटपर्यंत नेलेली आहे. म्हणजे या वयात त्यांची 75 झालेली आहे, या वयात आधाराची काठी वगैरे असा त्याच्यात उल्लेख केलेला आहे. पल्लवीताई जोगळेकर आणि वैशालीताई फडणीस यांनी पण आपापल्या कविता छान सादर केल्या. खरं म्हणजे पल्लवीताई जोगळेकर सांगलीच्या आहेत, त्या डोंबिवलीत आल्या आहेत पाहुण्या म्हणून. वैशालीताई फडणीस या साताऱ्याच्या आहेत, त्या पण डोंबिवलीत आल्या आहेत आणि ह्या दोघी डॉक्टर शुभदाताईंची सख्या बहिणी आहेत. तर त्यानंतर अनसुयाताई कुंभार मनापासून सांगतो, मलाच बहिणाबाईंची आठवण आली. मला असं ठासून जाणवलं की बहिणाबाई आमच्यात आहेत, या काळात आहेत. तुमच्या ज्या रचनेला एक लय होता, रिदम होता, तो अगदी पूर्वीच्या काळात घेऊन गेला. म्हणजे जात्यावरची ओवी आणि बहिणाबाई या काळात घेऊन गेलं. तुमचा शब्दसंभार आणि तुमची उदाहरणं खूप भन्नाट आहे असं विकास पाटीलांनी मगाशी सांगितलंच आहे. तर आज ह्या सर्वांची सादरीकरण छान झालेली आहेत. आपण या सादरीकरणातून एकच उद्देश ठेवलेला आहे की जे सादरीकरण होईल ते शब्द समोरच्यांच्या कानाला, हृदयाला आणि मेंदूला भिडले पाहिजे. हे आपल्या शब्दांचं सामर्थ्य असतं, शब्दोच्चाराचं सामर्थ्य असतं. आणि जरी वाचलं एखादी गोष्ट तरी वाचताना आय कॉन्टॅक्ट झाला पाहिजे समोरच्यांशी, तरच आपण जे काही लिहितो आणि सादर करतो ना ते लोकांपर्यंत पोहोचतं. जसं बरीचशी कविता किंवा पदं लिहिली गेली, पण ज्यांना चाली लावून मोठ्या प्रसिद्ध लोकांनी योग्य भाव त्याच्यात टाकून, म्हणजे पर्टिक्युलर राग म्हणता येईल आपल्याला, सुटेबल तो टाकून योग्य शब्दरचनातून, शब्दोच्चारातून तो लोकांपर्यंत पोहोचवला आहे. तेच काम आपल्याला सादरीकरणामध्ये करायचं आहे आणि ते आपले सर्व सभासद व्यवस्थित करतायत. आणि हे सादरीकरण आपण गेले 4 वर्ष करतो, त्यामुळे त्याच्यात आपल्याला प्रगती केलीच पाहिजे. उद्या कुठेही सांगितलं उभं राहा आणि बोला, तर आपलं बोलणं हे प्रत्येकाच्या कानात, हृदयात आणि मेंदूत भिडलं पाहिजे. ते आपण साध्य करतो. सगळ्यांचं खूप खूप
अभिनंदन. ज्येष्ठांकडून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या या नोडवर मी नमस्कार करतो आणि इथे थांबतो.